एक काळ असा होता जेव्हा ईशान्य भारत म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. दिल्लीतील राजकारण वेगळं आणि नॉर्थ ईस्टचं राजकारण पूर्णपणे वेगळं. मात्र गेल्या काही वर्षात या संपूर्ण राजकीय चित्रात मोठा बदल झाला आणि या बदलाच्या केंद्रस्थानी राहिलेलं एक नाव म्हणजे हेमंता बिस्वा शर्मा. आसाममध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ, नॉर्थ ईस्टमध्ये भाजपचं वाढतं वर्चस्व आणि दिल्लीपासून गुवाहाटीपर्यंत मजबूत होत गेलेलं राजकीय समीकरण. पाहूया ईशान्य भारतात भाजपचा चेहरा बनलेल्या हेमंता बिस्वा शर्मा यांची ही राजकीय कहाणी. काँग्रेसमधून सुरू झालेला प्रवास. हेमंता बिस्वा शर्मा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. आसामच्या राजकारणात ते अत्यंत प्रभावी आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जायचे. तरुण गोगोई सरकारमध्ये त्यांनी महत्वाची मंत्रालय सांभाळली आणि प्रशासनावर मजबूत पकड निर्माण केली. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष वाढत गेला आणि अखेर त्यांनी मोठा राजकीय निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात भाजपसाठी नॉर्थ ईस्ट हे कठीण राजकीय क्षेत्र मानलं जात होतं. स्थानिक पक्ष, जातीय समीकरणं, भाषिक आणि सांस्कृतिक विविधता या सगळ्यामध्ये भाजपला मजबूत पाय रोवणं सोपं नव्हतं. पण हेमंता बिस्वा शर्मा यांनी याच ठिकाणी भाजपसाठी गेम चेंजरची भूमिका बजावली. रणनीती, आक्रमकता आणि नेटवर्क. हेमंता बिस्वा शर्मा यांची शैली इतर नेत्यांपेक्षा वेगळी मानली जाते. ते फक्त भाषण करणारे नेते नाहीयेत, तर प्रत्येक जिल्हा, प्रत्येक समाज गट आणि प्रत्येक स्थानिक समीकरण यांचा अभ्यास करणारे रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. स्थानिक पक्षांची युती, प्रदेशीय नेतृत्वाला महत्त्व आणि बूथ स्तरापर्यंत मजबूत नेटवर्क या रणनीतीमुळे भाजपने आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात वेगाने विस्तार केला. आसाममध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर हेमंता बिस्वा शर्मा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपने विकास, पायाभूत सुविधा आणि कायदा सुव्यवस्था हे मुख्य मुद्दे पुढे केलेत. रस्ते, कनेक्टिव्हिटी, गुंतवणूक आणि सीमावर्ती भागांमध्ये प्रशासन मजबूत करण्यावर सरकारने भर दिला. आज आसामसह अनेक ईशान्य राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप समर्थित सरकार दिसतात. त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड या राज्यांमध्ये भाजपने आपली राजकीय उपस्थिती मजबूत केली आहे आणि या विस्तारामागे हेमंता बिस्वा शर्मा यांची संघटनात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दिल्ली ते गुवाहाटी केंद्रीय नेतृत्वासोबत मजबूत समन्वय, आक्रमक राजकारण आणि त्वरित निर्णय क्षमता या गुणांमुळे हेमंता बिस्वा शर्मा हे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातील प्रभावी चेहऱ्यांपैकी एक बनले आहेत. ईशान्य भारतातील निवडणुकांमध्ये त्यांना आता भाजपचा मुख्य रणनीतिकार मानलं जातं. राजकीय विश्लेषकांच्या मते हेमंता बिस्वा शर्मा हे फक्त आसाम पुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत, तर नॉर्थ ईस्टच्या राजकारणातील एक मोठं पॉवर सेंटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांची आक्रमक शैली, तत्पर प्रतिक्रिया आणि संघटन शक्ती यामुळे ते राष्ट्रीय पातळीवरही चर्चेत राहतात. तर ईशान्य भारतात भाजपच्या वाढत्या वर्चस्वामागे हेमंता बिस्वा शर्मा यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, तुम्हाला काय वाटतं? ते भविष्यात राष्ट्रीय राजकारणात आणखी मोठी भूमिका निभावतील का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी डिकोड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.